पहाटे 5 वाजता मी म्हापसामध्ये पोहोचलो आणि त्यानंतर टॅक्सीची शोधाशोध सुरू केली. पण ती काही लवकर मिळेना म्हणून तिथे जे अवेलेबल होतं ते खायला घेतलं. आता टॅक्सी एक भेटली पण त्यांनी खूप रेट सांगितला होता, त्यामुळे आम्ही गोवा माईल्सच्या ॲपवरून बुक केली, जी की खूप कमी किमतीमध्ये मिळाली. तुम्ही सुद्धा कधी गोवामध्ये गेलात ना फिरायला तर गोवा माईल्स या ॲपवरून बुक करा, म्हणजे तुम्हाला टॅक्सी कमी रेटमध्येच भेटेल. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्टली बीचवरती, कारण आमचं चेक इन 1 वाजता होतं आणि आता हे इतकं बीच या बॅग्स घेऊन पार करायचं म्हणजे खूप अवघड काम होतं. माझ्या फ्रेंड्स इकडे तिकडे गेला फिरायला आणि मी इथेच थांबले होते, कारण बॅग्स वगैरे आमच्या सगळ्या इथेच ठेवल्या होत्या. बराच वेळ तिथे बसून मला कंटाळा आला. त्यानंतर मी गेले तिथे पाण्यामध्ये. म्हणलं आपण पाण्यामध्ये मस्त थोडंसं फिरत फिरत लक्ष पण ठेवूयात बॅग्सवरती. खूप सारे व्हिडिओज फोटोज ते सुद्धा काढून घेतले. अजून चेक इनला टाईम होता, त्यामुळे बॅग्स हॉटेलवरती नेऊन ठेवल्या आणि मीनापटू नावाच्या इथे या कॅफेमध्ये आलो होतो. ही इडली अगदी नेक्स्ट टू नेक्स्ट लेवल आहे टेस्टला आणि चटणी तरी खूप मस्त होत्या. 11 वाजले होते आणि अजून रूम मिळायची होती, त्यामुळे मस्त सनस्क्रीन लावलं आणि पूलमध्ये उतरलो. जवळजवळ 12-12:30च्या दरम्यान आम्हाला रूम भेटली आणि रूमवर जाऊन छान फ्रेश झालो आणि मग आम्हाला जायचं होतं आज बाहेर मस्त. तर ते कशासाठी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. आता गोवा फिरणार म्हणजे टॅनिंग तर होणार, म्हणून इथे सनस्क्रीनची लिपापोती चालू होती यांची. आता बऱ्याचशा ना मी अशा इयरिंग्स मिशोवरून मागवलेत, खूप छान क्वालिटी आले. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लिंक्स देईन. इथे सगळेजण छान छान रेडी झालो आणि आम्ही एक कार रेंटवरती घेतली होती. नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.